नमस्कार. गेल्या 3-4 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मग ते न्यूज चॅनल असेल, वर्तमानपत्र असतील आणि सोशल मीडिया असेल, यांच्यावरती एकच बातमी मोठ्या प्रमाणात प्रकाशित करण्यात येते आहे. सामान्य नागरिकांपासून ते टी व्ही चॅनलवरती मोठ्या प्रमाणात या बिनविरोधाच्या संदर्भामध्ये चर्चा घडून येत आहे. मात्र खऱ्या अर्थाने बिनविरोध निवडणूक होणं याच्यासाठी काही तरतूद आहेत का? जर बिनविरोध निवडणूक झाली तर ती निवडणूक रद्द करता येऊ शकते का? संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे? आणि ह्या ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्था त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते का? यावरतीच एक दृष्टिक्षेप. मित्रांनो, भारताच्या संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. मात्र तत्पूर्वी 25 जानेवारी 1950 रोजीपासून भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ही स्वायत्त संस्था असल्यामुळे निवडणूक आयोगाला प्रमाणाच्या पेक्षा कितीतरी जास्त अधिकार या घटनेने आपल्या दिलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की भारताच्या संविधानामध्ये भाग क्रमांक 15 आर्टिकल क्रमांक 324 ते आर्टिकल क्रमांक 329 यामध्ये निवडणूक आयोगाची रचना कशी असेल, त्यांचं कार्य कसं असेल, त्यांचे अधिकार काय असतील आणि त्यांचे कर्तव्य कसे असतील या संदर्भामध्ये संपूर्ण अशी माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला निवडणुकीमध्ये उभा राहता येतं, हा त्याचा मूलभूत हक्क आहे. मात्र निवडणुकीला मतदान करायचं की नाही हा आपला मूलभूत हक्क नाही. त्याच्यामुळे निवडणूक उभा राहण्यासाठी जरी आपल्याला तो मूलभूत हक्क दिलेला असेल, मात्र आपण त्याला मत द्यायचं की नाही किंवा ते टाळायचं हे आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये आहे. साधारणपणे 1990 ते 1996 या कालखंडामध्ये देशाचे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते टी.एन. शेषन. टी.एन. शेषन यांनी संपूर्ण भारतभराच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आणला होता. त्याच पद्धतीने टी.एन. शेषन यांनी खऱ्या अर्थाने संविधानाने जे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत त्या संदर्भामध्येच टी.एन. शेषन यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं होतं. आणि आज 3 दशक उलटून झालेले असताना देखील टी.एन. शेषन यांची आठवण संपूर्ण भारत करत आहे. आणि त्याच धर्तीवरती टी.एन. शेषन यांच्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त असणारे दिनेश वाघमारे हे देखील त्याच पद्धतीने कार्य करतील का, असा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे. आता मुख्य निवडणूक आयोग जो असतो हा मुख्य निवडणूक जो केंद्राचा असतो, म्हणजे आर्टिकल 324 ते 329 मध्ये जो स्थापन झालेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना आपण म्हणतो, यांचं जे कार्य आहे ते साधारणपणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसदेचे दोन्ही भाग, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका कंडक्ट करणे, निष्पक्षपाती भयविरहित निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरती असते. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या याद्या बनवणे हे देखील त्यांचं मूलभूत असं कार्य आहे. साधारणपणे 1991 साली 73 आणि 74वी घटनादुरुस्ती झाली आणि या 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या नंतर आर्टिकल क्रमांक 243P ते आर्टिकल क्रमांक 243ZG यांचा आपल्या भारतीय संविधानाच्या भाग क्रमांक 9 मध्ये समाविष्ट करण्यात आला. 73 आणि 74वी घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही त्या राज्याच्या निवडणूक आयोगांकडे सोपवण्यात आलेली होती आणि ही एक पारदर्शक पद्धत सोपवण्यात आलेली होती. राज्य निवडणूक आयोगाचं जर तुम्ही कार्य पाहिलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायता यांच्या निवडणुका कंडक्ट करणं, त्या निवडणुका पार पाडणं, त्याच्यासाठी जे काही नियम किंवा कायदे आहेत ते बनवणं हे संपूर्ण राज्य निवडणूक आयोग यांच्यावरती ठरवलेलं असतं. सध्याच्या घडीला दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत. यांची नेमणूक नेमकी कशी होते हे जर पाहिलं तर मुख्य राज्य निवडणूक आयोगांची नियुक्ती ही राज्यपालांच्या माध्यमातून होते. राज्यपाल हे स्वतः निर्णय घेत नसतात. राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार किंवा मुख्यमंत्री किंवा आणि मंत्रिमंडळ हे जे निर्णय घेतात हा निर्णय राज्यपालांवरती बंधन असल्यामुळे मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कुणाला नेमायचं, कुणाला नाही नेमायचं हा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांवरतीच एक प्रकारे लागू होतो आणि मुख्यमंत्री सांगतील
तोच मुख्य निवडणूक आयोगाचा आयुक्त बनतो. मुख्य निवडणूक आयोगाची नेमणूक जरी राज्यपाल करत असले तरी राज्यपालांवरला सांगण्याचं कार्य हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होतं. आता निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले, काही घटना घडल्या किंवा काही अशा आता बिनविरोध सारखे जे काही प्रश्न निर्माण झाले, या संदर्भामध्ये आपल्यांना हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं का, त्या प्रकारचं आपल्यांना त्या ठिकाणी अपील करता येते का, या संदर्भामध्ये देखील आर्टिकल 243 म्हणजे जी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झालेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. आर्टिकल क्रमांक 243 ZG याच्यामध्ये न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सक्त मनाई करण्यात आलेली आहे. जर न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेमध्ये स्पष्ट पद्धतीने हस्तक्षेप करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे तर मग आसिम सरवदे आणि मनसेचे अविनाश जाधव हे कोणत्या तत्वावरती न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि न्यायालयामध्ये जाऊन कोणत्या आधारावरती, कोणत्या बेसिक स्ट्रक्चरवरती जे बिनविरोध म्हणून निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांची प्रक्रिया रद्दच करा, अशा प्रकारची ते घोषणाबाजी किंवा भंपकबाजी न्यूज चॅनलवरती का आणि कशासाठी करत असतील. आसिम सरवदे हे निशांत कायदेपंडित असतील, घटनातज्ञ असतील किंवा त्यांनी सगळ्या घटनेची माहिती देखील असू शकते, मात्र ते प्रत्येक गोष्टीमध्ये निशांत असतील यावरती संभ्रम आहे. गेल्या काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर आसिम सरवदे हे कायद्याचा अभ्यास कमी आणि एका पॉलिटिकल पार्टीची प्रवक्ता यांची बाजू घेताना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसत आहेत. जर एखाद्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तर ती बिनविरोध निवडणूक जर समजा दबाव देऊन झालेली असेल, आमिष देऊन झालेली असेल किंवा एखाद्या उमेदवाराची अपहरण करून झालेले असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्यांना न्यायालयामध्ये जाता येईल, मात्र त्या संदर्भातले त्या पद्धतीचे पुरावे अविनाश जाधव किंवा आसिम सरवदे यांच्याकडे आहेत का. ज्या 70 ठिकाणाचा उल्लेख करण्यात येतोय की 70 ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आहेत, त्याच ठिकाणी जे इतर पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांनी फॉर्म भरलेले होते, ज्यांचे फॉर्म सिलेक्ट देखील झालेले असतील, मग त्या लोकांनी फॉर्म का आणि कशासाठी मागे घेतले, त्यांच्यावरती कुठला दबाव होता का, त्यांनी ते कुठल्या पैशाच्या किंवा इतर काही आमिषाला बळी पडलेत का, तशा प्रकारचा पुरावा आसिम सरवदे किंवा अविनाश जाधव यांच्याकडे आहे का. निवडणुकीच्या कालखंडामध्ये एखादा संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं हे याच्यामधून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मात्र लोकांच्या चेहऱ्यावरती, लोकांच्या डोळ्यावरती किंवा लोकांच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा आत्मविश्वास किंवा उत्साह या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला जाणवत नाही किंवा त्या प्रकारचा दिसून येत नाही. साधारणपणे काय ठिकाणी 5 वर्ष 7 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. या निवडणुका जरी झाल्या नाहीत तरी देखील लोकांची कामं ही थांबलेली नाहीत. महानगरपालिकेचे जे मुख्य काम असतात, वॉटर गटर मीटर, स्वच्छता या संबंधीचे प्रश्न नागरिकांना मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत, असंही काही ठिकाणी आपल्याला घडलेलं दिसत नाही. म्हणजेच काय की नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न होते हे मूलभूत प्रश्न नगरसेवक असताना किंवा नगरसेवक नसताना देखील पूर्ण झालेले आहेत आणि याचमुळे संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुका असताना देखील कुठल्याच प्रकारचं उत्साहाचं वातावरण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिसून येत नाही. निवडणुकीला उभं राहणं हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. त्या प्रकारचं मूलभूत हक्कामध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती जो भारताचा नागरिक असेल त्याच व्यक्तीला निवडणुकीसाठी उभा राहता येईल. जो भारताचा नागरिक असेल त्याच व्यक्तीला मत देण्याचा देखील अधिकार असेल. निवडणुकीला उभं राहणं हा आपला मूलभूत हक्क आहे, मात्र निवडणुकीला मतदान करणं हे आपलं मूलभूत हक्क नाही, ते आपलं मूलभूत कर्तव्यामध्ये दिलेलं आहे. आणि मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद केल्यामुळे त्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात आपल्याला डायरेक्ट उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये डायरेक्ट जाता येत नाही, कारण की मूलभूत हक्कांचं त्या ठिकाणी उल्लंघन होत नाही. जर बिनविरोध निवडणूक झाली म्हणून जर त्या उमेदवाराला जर निवडणूक आयोगाने जर उद्या चालून जर बाद केलं
तर त्या नागरिकाचं किंवा त्या उमेदवाराचं मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं आहे म्हणून तो व्यक्ती सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये डायरेक्ट धाव घेऊ शकतो आणि त्याचं मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं आहे यासाठी तो रिट याचिका देखील अपील करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यात याच्यामध्ये कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे किती निवडून आले किंवा कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे निवडून आले नाहीत यापेक्षा महत्त्वाचं राहणार आहे की बिनविरोध निवडणूक करताना जो काही संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे की नोटाचा मग काय उपयोग, नोटाचं काय काम आहे. तर नोटाच्या संदर्भामध्ये देखील माहिती लोकांनी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे नोटा म्हणजे नॉन ऑफ दी अबाव, म्हणजे वरीलपैकी एकही उमेदवार नाही. म्हणजे समजा 10 उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, आपल्याला 10च्या 10 उमेदवार पसंत नसतील तर आपण त्या ठिकाणी नोटावरती क्लिक करू शकतो, नोटाचं बटन दाबू शकतो, म्हणजे आपल्याला वरचे 10 उमेदवार पसंत नाहीत. मात्र जर समजा निवडणुकीला एकच उमेदवार उभा असेल, जो एकच उमेदवार उभा असेल आणि त्याला कुठलाच प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीला उभा नसेल तर अशा वेळी ती निवडणूक ही बिनविरोध ठरवली जाते. गेल्या 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त असणारे दिनेश वाघमारे साहेब यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणाचा निर्णय आम्ही राखून ठेवलेला आहे. हा निर्णय राखून ठेवला आहे म्हणजे काय, कायमस्वरूपी त्यांनी राखून ठेवला आहे का? नाही. आज ना उद्या दिनेश वाघमारे त्या संदर्भामध्ये निर्णय देणारच आहेत. आज ना उद्या म्हणण्यापेक्षा 15 तारखेला निवडणुका झाल्याच्या नंतर 16 जानेवारीला ज्या त्या ठिकाणी अशा प्रकारचा बिनविरोधीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या संपूर्ण ठिकाणाचा निर्णय हे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे देतील. आणि सध्याच्या घडीला निवडणूक आयोगाकडे एवढे भरमसाठ अधिकार आहेत, एवढे भरमसाठ त्यांच्याकडे कर्तव्य आहेत की ते म्हणतील तेच होईल. कारण की भारताच्या संविधानानुसार सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, CAG, संसद, त्याच्यानंतर सॉलिटर जनरल ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत. आणि या स्वायत्त संस्था असल्यामुळे कुठल्याही इतर संस्थेला त्यांच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही. जर नोटाच्या संदर्भात आणि बिनविरोधाच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असतील तर दिनेश वाघमारे साहेब यांनी त्यांच्या हक्काचा उपयोग करून ज्या पद्धतीने TN सेशन यांनी 1990 आणि 96च्या कालखंडामध्ये कार्य केलं आणि 90-96च्या दशकामध्ये ज्या ज्या त्यांनी नवीन ज्या काही रूपरेषा आहेत, म्हणजेच आपल्या कोड ऑफ कंडक्टच्या संदर्भात, आचारसंहितेच्या संदर्भामध्ये की उमेदवार उभा राहिल्याच्यानंतर त्याने किती खर्च करावा, कसा खर्च करावा, प्रचार किती वाजेपर्यंत व्हावा, त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी जर तुमचं बूथ कॅप्चरिंग झाले तर त्या ठिकाणातली निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे, हे जे निर्णय TN सेशन साहेब यांनी घेतले त्याच पद्धतीच्या धर्तीवरती दिनेश वाघमारे साहेब यांनी देखील येणाऱ्या काळामध्ये बिनविरोधाच्या संदर्भामध्ये आणि नोटाच्या संदर्भामध्ये एक नवीन गाईडलाईन जारी करणं गरजेचं आहे. कारण की भारताच्या संविधानामध्ये कुठेही नोटाच्या संदर्भामध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या जे काही अधिनियम आहेत, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 याच्यामध्ये कुठेही नोटाच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये जरी नियम किंवा अधिनियम जोडला गेलेला असेल मात्र नोटा यावरती आतापर्यंत अशा प्रकारचा निर्णय आलेला नाही. त्याच्यामुळे नोटा आणि बिनविरोधच्या संदर्भामध्ये जर निर्णय घ्यायचा असेल तर दिनेश वाघमारे साहेब यांनी एक नवीन संकल्पना राबवून ज्या पद्धतीने TN सेशन साहेब यांनी कार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी कार्य करून एक नवीन पायंडा जर महाराष्ट्रामध्ये जर ठेवला तर ते योग्य राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने दिनेश वाघमारे एवढ्या मोठ्या पदावरती बसल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे हक्काच्या जागा या प्राप्त करा. म्हणजेच ज्या ठिकाणातून डिसिजन मेकिंगची पॉवर गृहीत धरली जाते त्या डिसिजन मेकिंगच्या पॉवरच्या ठिकाणा जर तुम्ही कॅप्चरिंग केले तर त्या ठिकाणातून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तशा पद्धतीचं निर्णय हे दिनेश वाघमारे येणाऱ्या काळात घडतील अशी अपेक्षा बघूया.